तर या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच बीडमधली बातमी। बीडमधील पत्रकार परिषदेमधला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर टीका केलेली आहे। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं काँग्रेसनं म्हटलंय। काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आलाय। तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा असं काँग्रेसनं म्हटलंय। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न करताच धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांच्या समोरच पत्रकाराला रोखलं होतं। गुंगी गुडिया बोलणं हे चुकीचं नाही, इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं। सुनेत्रा पवारांवर झालेल्या टीकेनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया आहे। प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते असं रोहित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांची जागा कुणीच घेऊ शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे। महिला बचत गटाच्या माध्यमातून राहिलेलं आहे। महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी ही आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो। गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काही नाही। इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं। नाही, त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता। फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे। दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे, तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही। सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा करत काँग्रेसनं जोरदार टीका केली। सुनेत्रा पवारांच्या बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसनं हल्लाबोल केला। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर पक्षाची सर्व जबाबदारी पडली आहे। त्यातच राष्ट्रवादी पक्षात विविध स्तरावर संघर्ष सुरू असल्याच्या देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। अशातच सुनेत्रा पवार नुकत्याच 2 दिवसांच्या बीड दौऱ्यावर गेल्या होत्या। या दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील सुनेत्रा पवारांसोबत उपस्थित होते। बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्रा पवारांना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला। पत्रकाराचा हा प्रश्न येताच धनंजय मुंडेंनी संबंधित पत्रकाराला रोखलं आणि पुढे पत्रकार परिषद गुंडाळली। या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांचा उल्लेख गुंगी गुडिया असा करत जोरदार टीका तर केली आहे। तसंच पत्रकारांना प्रश्न विचारताना रोखणारे धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असाही प्रश्न काँग्रेसनं विचारलाय। काँग्रेसच्या या टीकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। सुनेत्रा वहिनी पवार यांना गुंगी गुडिया हे म्हणणं आता किती प्रस्तुत आहे हे काळच ठरवेल, परंतु अशाच पद्धतीचा उल्लेख इंदिरा गांधीच्या बाबतीतही करण्यात आलेला होता आणि त्यामुळं इंदिरा गांधी ज्यांनी बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानचं युद्ध जिंकून दाखवलं, राष्ट्रीयकृत बँकांची निर्मिती ज्यांनी केली, अनेक निर्णय इंदिरा गांधीने केले आणि त्यामुळं स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधीचं वर्णन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं केलं होतं, कसं कौतुक केलं होतं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणणं किती प्रस्तुत आहे हे काळच ठरवेल। तर काँग्रेसनं केलेल्या टीकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्षेप घेतलाय। काय म्हणाले अंजली दमानिया? गुंगी गुडिया काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? श्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत। मी याचा तीव्र शब्दात निषेध करते असं दमानिया म्हणाले। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे। आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे। पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे।